छान असे टम्म देखील फुगलेले आहेत आणि क्रिस्पी तर बघा, रंग तर इतका छान आलेला आहे, एकसारखा असा सर्व गुलगुल्यांना। बघा किती मस्त झाले आहेत ना गुलगुले, सोनेरी, तपकिरी आणि आतून छान मऊ मऊ असे। तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फक्त गूळ आणि 2-3 साहित्यातच गुलगुले कसे बनवायचे ते पूर्णपणे दाखवणार आहे। सोबतच मी काही महत्त्वाच्या टिप्स देखील शेअर केलेल्या आहेत, ज्यामुळे गुलगुले तेलात पसरणार नाहीत आणि त्यासोबत नैवेद्य देखील तयार केलेला आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। गुलगुले बनवण्यासाठी येथे आता आपण 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, पीठ गाळून घेतलेले आहे। त्यानंतर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि पाव चमचा वेलची घेतलेली आहे। वेलचीची येथे मी पावडर करून घेतलेली आहे। आता आपण सगळ्यात आधी गूळ जो घेतलेला आहे अर्धी वाटी, तर त्याचे आपण पाणी करून घेणार आहोत। तर बघा, म्हणजे यात थोडेसे आपण पाणी टाकून मग हे पाणी आपण पीठ भिजवण्यासाठी वापरणार आहोत। तर बघा, येथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, त्यासाठी येथे आता आपल्याला अर्धीच वाटी इतके हे पाणी घ्यायचे आहे आणि या गुळामध्ये आपल्याला टाकायचे आहे। येथे आता आपण जो गूळ घेतलेला आहे तो पाण्यात पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। त्यासाठी थोडेसे गॅसवर पातेले ठेवायचे आणि त्यानंतर हा जो गूळ आहे तो पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपला गूळ हा पूर्णपणे पाण्यात वितळत नाही तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे आणि गूळ पूर्णपणे वितळला की त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। तर आता इथे मी तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते। आपला गूळ लवकर वितळावा यासाठी येथे गूळ हा आपल्याला किसून घ्यायचा आहे। 1 वाटी घेतलेली आहे मोठी आणि यात जे आपण 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे ते आपण येथे टाकून घेतलेले आहे आणि यातच आपल्याला अर्धा चमचा बडीशेप टाकायची आहे, पाव चमचा वेलची पावडर ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीही चालेल, परंतु त्यामुळे छान असा फ्लेवर येतो म्हणून आपण येथे वेलची पावडर टाकायची आहे। आणि आता आपण हे जे गुळाचे पाणी बनवलेले आहे हे आपण थोडे थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे आपण या पिठामध्ये मिक्स करणार आहोत। तसेच येथे चिमूटभर मीठ देखील वापरलेले आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थात थोडेसे चिमूटभर मीठ घातले की त्या पदार्थाची चव अजूनच छान लागते, म्हणून आपण येथे चिमूटभर इतके हे मीठ टाकून घेतलेले आहे। तर आता इथे आपले पाणी जे आहे ते कोमट झालेले आहे आणि आपण ते पुन्हा चमचाने इथे हलवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता इथे आपण हे पाणी असेच न वापरता यात काही थोडेफार खडे असतील तर ते सर्व निघून जातील, म्हणून येथे गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे जे गुळाचे पाणी आहे ते इथे गाळून घ्यायचे आहे। तर बघा, येथे बारीक असे हे खडे राहतात, म्हणून आपल्याला हे जे पाणी आहे ते पूर्णपणे असे हे गाळून घ्यायचे आहे। तर बघा, इथे आपण अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी घेतलेले होते, तर 1 वाटी पूर्ण येथे गुळाचे पाणी तयार झालेले आहे आणि आता आपण ते पूर्णपणे थंड करून घेऊयात, मगच या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर बघा, इथे आता आपले जे गुळाचे पाणी आहे ते पूर्णपणे थंड झालेले आहे नॉर्मल टेम्परेचरमध्ये। आता आपण हे जे पिठात काही साहित्य टाकून घेतलेले होते ते पूर्णपणे आधी मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर येथे थोडे थोडे गुळाचे पाणी घालून मग आता आपण येथे पूर्णपणे हे पीठ आहे ते भिजवून घेऊयात। तर बघा, येथे ते थोडेसे चिकट असते कारण यात आपण गूळ घातलेला असतो, म्हणून नंतर हाताच्या सहाय्याने आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असे भिजवून घ्यायचे आहे। तर पीठ भिजवताना जास्तही घट्ट भिजवायचे नाही आणि जास्त पातळही करायचे नाही आणि जे गुळाचे पाणी आहे ते आपल्याला एकदम न टाकता थोडे थोडेच टाकायचे आहे, म्हणजे आपल्याला जोपर्यंत आपले बॅटर हे जे आपल्याला गुलगुले बनवायचे आहेत त्या पद्धतीने तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी असेच थोडे थोडे टाकत राहायचे आहे। तर बघा, आपल्याला हे अशा पद्धतीने असे हे बॅटर हवे आहे। बघा, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही। तर बघा, येथे 1 वाटी इतके हे आपले गुळाचे पाणी होते, तर त्यातून 3-4 चमचे आपले हे पाणी उरलेले आहे। तर आता इथे आपले गुलगुल्यांचे पीठ तयार झालेले आहे। आता आपण हे 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। बघा, इथे आता आपली 15 मिनिटे झालेली आहेत आणि 15 मिनिटांनंतर येथे आपले जे गुलगुल्यांचे पीठ आहे ते तयार झालेले आहे। आता आपण येथे गुलगुले बनवण्याच्या आधी पाव चमचा इतकी बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि त्यात थोडेसे आपण पाव चमचा इतके हे थोडेसे गुळाचे पाणी टाकून घेऊयात, म्हणजे आपली जी बेकिंग पावडर आहे ती पूर्णपणे यात छान मिक्स होईल।
याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा देखील वापरू शकतात, परंतु सोड्याची चव जी आहे ती वेगळी असते आणि तो हानिकारक असतो, म्हणून येथे बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला बेकिंग पावडर देखील वापरायची नसेल तर आपले जे हे पीठ आहे ते चांगले हे फेटून घ्यायचे आहे। सतत फेटल्यामुळे पीठ हलके होते आणि गुलगुले देखील छान असे तयार होतात, त्यामुळे इथे काहीही टाकायची गरज येत नाही। इथे आता आपण गॅसवर कढई ठेवली आणि त्यात तेल टाकून घेतलेले आहे। सगळ्यात आधी इथे आता आपल्याला तेलाचे टेम्परेचर कसे चेक करायचे तर बघा, आधी आपल्याला एक छोटासा गुलगुला, हे बघा आपले जे गुलगुल्यांचे जे पीठ असते ते थोडे चिकट असते, म्हणून थोडासा असा पाण्यात हात बुडवायचा आहे आणि त्यानंतर थोडासा छोटासा गोळा घेऊन आपण थोडासा इथे तेलात टाकून बघायचा आहे। तर बघा, असा हा पटकन वरती आला आणि करपला नाही तर समजायचं की आपलं जे तेल आहे ते अगदी परफेक्ट आहे। जास्तही आपल्याला कडकडीत तेल गरम करायचे नाहीये। जर जास्त कडकडीत गरम केले तर आपले जे गुलगुले आहेत ते करपतात आणि आतून कच्चेच राहतात आणि लगेच ते काळे पडतात। त्यामुळे आपल्याला हे असेच तेलाचे टेम्परेचर हवे आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी आपल्याला लो ठेवायची आहे। तर आता आपण सर्व हे जे गुलगुले आहेत ते काढून घेऊयात। बघा, येथे थोडासा मी पाण्यात हात बुडवलेला आहे आणि असे हे छोटे छोटे आपल्याला इथे हे गुलगुले काढून घ्यायचे आहेत। ते अगदी छोटेसे काढले तरीही तेलात गेल्यानंतर ते टम्म असे मोठे होतात, टम्म फुगतात। बघा, मी अगदी छोटासा गोळा इथे तोडून घेत आहे आणि ते नंतर तळल्यानंतर बघा किती टम्म असे फुगत आहेत। आकार तुम्ही कसाही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात, तरीही त्याला असा गोलसर असा हा आकार तयार होऊन येतो बरोबर। तर बघा, एक सारखे असे हे सर्व जे गुलगुले आहेत ते छान असे तळले जात आहे आपले मस्त। तर बघा, जोपर्यंत इथे गुलगुल्यांना छान असा सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तेलात तळायचे आहेत आणि अगदी मंद आचेवर तळायचे आहेत हं। त्यानंतर इथे आता आपल्याला हे जे गुलगुले आहेत ते काढून घ्यायचे आहेत। तर जास्तही आपल्याला लालसर करायचे नाहीत, त्यामुळे आपले जे गुलगुले आहेत ते करपतात आणि त्याची टेस्ट देखील जळाल्यासारखी लागते, म्हणून असे हे आपल्याला हे झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने हे सर्व गुलगुले मी तयार करून घेते। तर बघा, इथे मी एक क्रिस्पी तोडून दाखवते, तर तुम्हाला आवाज देखील आलाच असेल। बघा, बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून छान अशी जाळी आलेली आहे। हे बघा, खूप छान अशी जाळी आलेली आहे आणि अगदी सॉफ्ट आतून आहे। आता आपले गुलगुले तर तयार झालेलेच आहेत। तर आषाढ महिना आहे म्हणून देवीला तर नैवेद्य झालाच पाहिजे, त्या निमित्ताने बघा मी आता इथे या छोट्या छोट्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे मेथीची भाजी देखील करून घेतलेली आहे नैवेद्यासाठी। तर बघा, येथे यावर आपण थोडी थोडी मेथीची भाजी ठेवून घेणार आहोत। आणि त्यानंतर इथे आता आपण जे बनवलेले गुलगुले आहेत ते देखील इथे नैवेद्यासाठी ठेवून घेऊयात। तर बघा, इथे आपले गुलगुलेही छान तयार झालेत आणि इथे नैवेद्य देखील तयार झालेला आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि चॅनलला जर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ सोबत। धन्यवाद, बाय बाय।